एकीकडे कांद्याचा बाजारभाव कोसळलेला आहे, तर दुसरीकडे कांदा चाळीमध्ये साठवलेला कांदाही सडू लागलेला आहे। त्यामुळे शेतामध्ये मोठ्या कष्टाने पिकवलेला कांदा उकिरड्यावर फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आलेली आहे। ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर शेतकऱ्यांची ही अवस्था काळीच पिळवटून टाकणारी आहे। जुन्नरमधील शेतकऱ्यांशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी। मोठ्या मेहनतीने शेतात काबड कष्ट करून घाम गाळून पिकवलेला कांदा डोळ्यासमोर सडून खराब होत असल्याने अक्षरशः बळीराजाच्या डोळ्यात अश्रू आलेले आहेत। मी सध्या शेतकऱ्यांनी वखारीत कांदा साठवला होता त्या ठिकाणी आलेलो। आपण या ठिकाणी जर कांद्याची परिस्थिती पाहिली तर अक्षरशः कांदा सडून खराब झाल्याने शेतकऱ्यांवरती वखारीत साठवलेला कांदा सोडून देण्याची वेळ आलेली आहे। आपण हा जर बराकीचा आजूबाजूचा परिसर जर पाहिला तर अक्षरशः कांद्याचा सडा पडलेला पाहायला मिळतो। आपल्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी आहेत, व्यापारी आहेत, काय सांगाल, काय परिस्थिती आहे सध्या? सध्या 6 महिने झाले कांद्याला बराकीट ठेवून जवळजवळ एकरी 60 ते 65 हजार रुपये खर्च झालाय आमचा। आज कुठेतरी सरकारच्या आयात आणि निर्यात चुकीच्या धोरणामुळे आज कांद्याला 7 ते 8 रुपये बाजार मिळतोय। एक आताच व्यापाऱ्याला आरण दिली, पण ती फोडत्या क्षणी व्यापारी डायरेक्ट सोडूनच गेला, म्हणजे भरण्याच्याच याच्यात ती आरण राहिलेली नाही। कुठेतरी सरकारने त्या सरसकट शेतकऱ्यांना 10 रुपये अनुदान जर जाहीर केले तर कुठेतरी शेतकऱ्यांची येणारी दिवाळी जर गोड झाली तर शेतकऱ्यांना तेवढीच तरुण शेतकरी म्हणून उभारी मिळेल। अतिवृष्टी आणि त्यात हे कांद्याला बाजारभाव नाही, आणि त्यामध्ये आता हा पुढील कांदा पिकवण्यासाठी आता कालपासून जर पाहिलं तर आमच्या भागामध्ये वीज कनेक्शन तोडले जातात आणि एकीकडे भाव नाही आणि त्यात वीज बिल भरून पुन्हा चालू कसे करायचे हा एक प्रश्न शेतकऱ्यांपुढे राहिला आहे। परिस्थिती अवघड आहे शेतकऱ्यांची सध्या।